नमस्ते. आज आपण विप्रास इंडिया या ई-कॉमर्स पोर्टलवरती ऑर्डर कशी द्यायची याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती Google ब्राउझर किंवा इतर कोणत्याही ब्राउझरमध्ये तुम्ही www.viprasindia.com ही वेबसाईट डायरेक्ट ओपन करू शकता किंवा Googleमध्ये विप्रास इंडिया सर्च करून तर विप्रास इंडियाची वेबसाईट ओपन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे IT प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर किंवा इतर कोणत्याही IT प्रॉडक्ट्स रिलेटेड परचेस करायचे असेल तर तुम्ही डायरेक्ट या मेनूमध्ये जाऊन तुमचं प्रॉडक्ट चूज करू शकता. ही वेगवेगळ्या प्रकारची कॅटेगरी आहे आणि या कॅटेगरीच्या अंडर सर्व प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. तर मला कॅटेगरी ऐवजी माझ्याकडे दुसरं एक ऑप्शन आहे की मी डायरेक्ट सर्च पण करू शकतो आहे. म्हणजे मला एखादा माऊस पाहिजे असेल किंवा कीबोर्ड पाहिजे असेल किंवा कोणत्याही प्रकारची केबल पाहिजे असेल तर मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये सर्च करू शकतो आहे. तर मला आता एक माऊस पाहिजे तर माऊससाठी मी ह्या सर्च इंजिनमध्ये माऊस हा शब्द टाईप करेन आणि तिथं सर्च करेन. सर्च केल्यानंतर मला माऊसशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे कीबोर्ड, माऊस किंवा माऊसपॅड ह्या सर्वच त्या नावाशी रिलेटेड प्रॉडक्ट डिस्प्ले होत आहेत. तर ह्याच्यामधून मला जे पाहिजे ते प्रॉडक्ट मी चूज करेन. तर मला आता एक डेल कंपनीचा USB माऊस पाहिजे आहे. तर ह्याच्यामध्ये मी तो चेक करेन. त्याला हा मला डेल कंपनीचा USB माऊस ज्याची किंमत $214 आहे हा मला खरेदी करायचा आहे. तर त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या माऊसची सर्व प्रकारची डिटेल दिसेल. याच्यामध्ये तुम्ही ॲड टू कार्ट करू शकता किंवा तुम्हाला एकच प्रॉडक्ट परचेस करायचं आहे तर डायरेक्ट बाय नाऊ करून तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर बाय नाऊ केल्यानंतर इथं प्रॉडक्टची डिटेल येत्या की तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे. आता ह्याच्यामध्ये 2 क्वांटिटी पडले तर मला एकच क्वांटिटी पाहिजे तर मी तिथं एक क्वांटिटी करेन. त्यानंतर मला आणखीन ॲडिशनल शॉपिंग करायची असेल तर कंटिन्यू शॉपिंग करेन किंवा प्रोसीड टू चेकआउट करेन. याच्या अगोदर माझ्याकडे एखादा कंपनीनं कुपन कोड प्रोव्हाइड केला असेल तर तो कुपन कोड मी जर याच्यामध्ये टाकला आणि ॲप्लाय कुपन म्हटलं तर माझ्या परचेस प्राईजमधून म्हणजे जी काही 249 प्राईज आहे किंवा जी काही आपली टोटल येईल त्याच्यामधून ते लेस होईल. तर माझ्याकडे आता कोणत्याही प्रकारचा कुपन कोड नाही तर मी काय करेन प्रोसीड टू चेकआउट करेन. प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लॉग इन करायचं आहे, साइन इन करायचं आहे. तर साइन इन करत असताना तुम्ही तुमचा अकाउंट इथं क्रिएट करू शकता किंवा तुमच्या फेसबुक किंवा गुगलच्या कोणत्याही ईमेल IDनं ह्याच्यामध्ये डायरेक्ट लॉग इन होऊ शकता. तर माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट आहे तर मी त्याच्यातून लॉग इन होईन. पण लॉग इन झाल्यानंतर हे माझ्याकडे अकाउंट आहे ह्याच्यामध्ये मी माझा ईमेल ID टाकला आणि त्याच्याखाली पासवर्ड टाकला. ह्याच्यानंतर नेक्स्ट स्क्रीन ओपन होते ज्याच्यामध्ये तुमची डिटेल्स आपण प्रॉपर फीड करायची आहे. तर इथं मी माझं नाव पूर्ण टाकतो आहे. त्यानंतर जो कोणता मोबाईल नंबर आहे तो त्यानंतर ॲड्रेस हा महत्त्वाचा आहे कारण या ॲड्रेसवरती तुम्हाला तुम्ही जे प्रॉडक्ट परचेस करताय त्याची डिलिव्हरी मिळते. जर प्रॉपर ॲड्रेस असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या लोकेशनवरती तुमचं प्रॉडक्ट प्रॉपर मिळून जाईल. तर ह्या पद्धतीनं प्रॉपर ॲड्रेस टाकणं गरजेचं आहे. आणि तुमचा GST नंबर असेल तर GST रिफंडसाठी तुम्ही तुमचा प्रॉपर कंपनीचा GST नंबर टाका. अदरवाईज जर नसेल तर नाही टाकला तरी चालू शकतं आहे. तर मी माझ्या कंपनीचे डिटेल्स ह्याच्यामध्ये शेअर करतो. असणारा GST नंबर, त्यानंतर प्रॉपर पिन कोड टाकला तर सर्च करायला फार इझिली जाईल. माझा पिन कोड मी प्रॉपर टाकून घेतो. या पद्धतीनं डिटेल्स टाकले. त्याच्याखाली माझ्या ऑर्डरची डिटेल्स आहे. मला माऊस USB डेल ऑप्टिकल MS-116 हा परचेस करायचा आहे. त्याची क्वांटिटी 1 आहे, 249 त्याची प्राईज आहे. त्यानंतर शिपिंग चार्जेस ₹25 म्हणजे माझ्या ऑर्डरची टोटल जी प्राईज होत्या ती ₹274 होत्या. त्यानंतर मी नेक्स्ट प्रोसेस करेन. त्यानंतर मी प्लेस ऑर्डर म्हणतो. प्लेस ऑर्डर म्हटल्यानंतर माझी नेक्स्ट स्क्रीन येईल की जो मी ॲड्रेस टाकला आहे तो प्रॉपर ॲड्रेस समोर दिसतो आहे मला. तो प्रॉपर ॲड्रेस आहे का नाही बघणं गरजेचं आहे. जर ॲड्रेस प्रॉपर असेल तर तुमच्या डिलिव्हरी तुम्हाला इझिली मिळून जाईल. त्यानंतर लास्ट स्क्रीन येत्या की पे नाव तुमची जी अमाऊंट झालेली आहे हे तुमचं कन्फर्मेशन झालं की तुम्ही पे नाव करू शकता.
पे नाव केल्यानंतर तुम्ही गुगल पे मोर ऑप्शन्स म्हणतो मी, ह्याच्यामध्ये UPI, गुगल पे आहे, फोनपे आहे, पेटीएम आहे, क्रेडिट UPI आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲपमधून तुम्ही पेमेंट करू शकता. अदरवाईज तुम्ही क्रेडिट कार्ड, सर्व प्रकारचे क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा वॉलेटने सुद्धा पेमेंट करू शकता. तर इथं मला आता गुगल पे करायचं आहे. म्हणजे जी टोटल अमाऊंटची स्क्रीन येते तर ह्या पद्धतीने दिसता. मी पे नाव म्हटलं, जो काय माझा पिनकोड आहे तो मी पिनकोड टाकला. काही सेकंदासाठी आपल्याला इथं थांबणं गरजेचं आहे, कारण थोडंसं एक 2-5 सेकंद जर थांबला तर तुमची पेमेंटची प्रोसेस कंप्लीट होईल. बऱ्याच वेळेला आपण डायरेक्ट कॅन्सल करतो, त्यामुळं पेमेंट होतं पण ती प्रोसेस आपल्याला कंप्लीट न दिसल्यामुळं ती ऑर्डर कॅन्सल पण होऊ शकते. आता माझं पेमेंट सक्सेसफुली हा मेसेज आलेला आहे, त्यामुळे आता माझी ऑर्डर ही कंप्लीट झालेली आहे. ही झाली एक ऑर्डरची प्रोसेस. तुम्हाला आता ह्या ऑर्डरचा डायरेक्ट मेल तुमच्या मेल IDला येईल किंवा तुम्ही तुमच्या विप्रास इंडियाच्या अकाउंटमध्ये अशा प्रकारचे अकाउंट डिटेल बघू शकता. आणखीन एक थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला इथं खाली मेल ID दिसतो, तुमचं अकाउंट माय अकाउंट दिसतं. तर माय अकाउंटला एकदा क्लिक करा. त्या अकाउंट्समध्ये तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर प्रॉपर आहे का अपडेट करा. त्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकताय. ॲड्रेस चेंज करायचा असेल तर ॲड्रेस चेंज करू शकताय. अशा पद्धतीने तुम्ही विप्रास इंडिया या ई-कॉमर्स पोर्टलवरती तुमची सक्सेसफुली ऑर्डर प्लेस करू शकताय. थँक्यू.